भाग 2 शिक्षण आणि आत्मभानाचा विकास, मनाची मशागत. दया पवार यांच्या आत्मकथनातला हा भाग म्हणजे केवळ शिक्षण प्राप्तीची गोष्ट नाही. हा प्रवास आहे एका दलित मुलाच्या आत्मभानाच्या जागृतीचा, एका अशा मुलाचा ज्याला समाजाने माणूस मानायलाच नकार दिला होता, पण ज्याने शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःची ओळख नव्याने घडवली. बलूनचा हा भाग म्हणजे दलित जीवनातल्या विचारक्रांतीचा आणि मनाच्या मशागतीचा प्रभावी दस्तावेज आहे. शालेय जीवनातील अडचणी आणि शिक्षकांचा भेदभाव. शाळा ही इतर मुलांसाठी जिथे ज्ञानमंदिर असते, तिथे दया पवारसारख्या दलित मुलांसाठी ती एक भेदभावाची भूमी होती. शाळेतल्या पहिल्याच दिवशी त्यांना समजलं, तू पाण्याचा घोटही स्वतःच्या हाताने घेऊ शकत नाहीस. त्यांच्या जातीनं त्यांना अस्पृश्य ठरवलं होतं आणि या अस्पृश्यतेची झळ शिक्षणातही सत्य जाणवायची. शिक्षकांकडून होणारा अपमान हा त्यांच्यासाठी नित्याचा भाग होता. काही शिक्षक तर त्यांच्या नावाऐवजी अरे महाराचा पोरगा अशा शब्दांत हाक मारायचे. शिक्षकांचं हे वर्तन शिक्षणातली जाणीवपूर्वक उंचनीच अधोरेखित करत होतं. वर्गात मागच्या बाकावर बसवणं, हातात पुस्तक देताना त्यावर पाणी शिंपडणं, त्यांच्या जवळ बसायला इतर मुलांचा विरोध, हे सगळं त्यांच्या मनात खोलवर घर करून राहिलं. शिक्षणासाठीचा संघर्ष. दया पवार यांचा शिक्षणासाठीचा संघर्ष म्हणजे दारिद्र्य, जातीयतेचा विखार आणि घरच्यांची मर्यादित आर्थिक स्थिती या तिघांशी सुरू असलेला ताणतणावाचा झगडा होता. त्यांना शाळेत जावं लागत होतं अशा परिस्थितीत की घरी अंगभर कपडे सुद्धा नव्हते. पावसात भिजवून शाळेत जायचं, उपाशीपोटी शिकायचं आणि शाळेनंतर काम करून घर चालवायचं, त्या गोष्टी त्यांच्यासाठी नित्याच्याच झालेल्या होत्या. अशा अवस्थेतही त्यांनी शिक्षण सोडून दिलं नाही. ते लिहायचे, वाचायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं ते विचार करायचे. कधी शाळेच्या पटांगणात एकटे बसून जगाकडे बघायचे. आपल्याला ही वागणूक का मिळते? शिक्षण ही प्रकाशाची वाट का भासते? हे प्रश्न त्यांच्या मनात खोलवर रुजत गेले. आणि त्या प्रश्नांच्या मुळाशी जाताना त्यांनी आपल्याला सापडलेला प्रत्येक शब्द आत्म्याच्या माळेवर ओवला. वाचन संस्कृती आणि विचारांचे अंकुर. शब्द हेच त्यांच्या आयुष्याचे शस्त्र ठरले. शाळेच्या पुस्तकांबरोबरच त्यांनी बाहेरचं वाचन सुरू केलं. पेरियार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले हे विचारवंत त्यांच्या आयुष्यातले दीपस्तंभ झाले. त्यांची पुस्तकं, त्यांची भाषणं आणि त्यांच्या चळवळी यांचा खोल परिणाम त्यांच्या मनावर झाला. दया पवार यांचं वाचन हे केवळ माहिती घेणं नव्हतं, तर स्वतःला समजून घेणं होतं. त्यांना जाणवू लागलं की ही केवळ माझी गोष्ट नाहीये, ही संपूर्ण समाजाची कहाणी आहे आणि म्हणूनच ते शब्दांतून त्यांचा विद्रोह मांडू लागले. बलूनची बीजन इथेच रुजली होती. त्यांचं वाचन ही त्यांच्या विद्रोही लेखनाची पहिली मशागत होती. आपल्या जातीचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न. अभ्यासात डुंबताना त्यांना असं जाणवू लागलं की आपण ज्या जातीचा भाग आहोत, तिच्या इतिहासाची फारशी नोंद नाही. शूद्र, अस्पृश्य, हरिजन या संज्ञा त्यांच्यासाठी केवळ वर्गीकरण नव्हत्या, तर यातून तयार झालेल्या मानसिक गुलामगिरीचा इतिहास होता. त्यांनी आपल्या जातीचं मूळ शोधण्याचा प्रयत्न केला. महारांचं सैनिकी योगदान, त्यांच्या स्वाभिमानासाठी चाललेली लढाई आणि ब्राह्मणवादी व्यवस्थेने त्यांच्यावर लादलेलं अन्यायाचं साम्राज्य, हे सगळं वाचताना त्यांच्यात एक प्रकारचा उद्रेक झाला. ही उद्रेकाची भावना त्यांच्या लेखनात स्पष्ट उमटते. एकदा त्यांनी लिहिलं होतं, आमच्या जातीचा इतिहास नाही, कारण आमचं आयुष्य इतिहास लिहिण्याच्या आधीच मिटवलं जात होतं. हा इतिहास समजून घेताना त्यांनी आपल्या दुःखाचं राजकारण समजून घेतलं आणि हाच त्यांच्या आत्मभानाचा मुख्य टप्पा ठरला. आत्मभान, आत्मगौरव आणि न्यूनगंड यांच्यातील संघर्ष. शालेय जीवनात आणि वाचनातून आत्मभान तयार होत गेलं, पण हे आत्मभान सौम्य नव्हतं. त्यात संताप होता, त्याग होता आणि एक तीव्र अंतर्गत संघर्षही होता.
मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर शोधताना त्यांना कधी आत्मगौरव वाटायचा, तर कधी समाजाच्या वागणुकीमुळे गिळगिळीत न्यूनगंड यायचा. आपण आपल्या जातीत जन्म घेतल्यामुळेच कमी आहोत का, की या जातीभेदाच्या व्यवस्थेचे शिकार? हे विचार त्यांचं अस्तित्व पोखरत होते. पण या संघर्षातूनच जन्म झाला एका स्पष्ट भूमिकेचा. त्यांनी मान्य केलं की मी दलित आहे, पण मी ही ओळख लपवणार नाही, उलट ती मिरवणार. आत्मभानाचं हे रूप म्हणजे आपल्या जन्मावरचा अभिमान नव्हे, तर अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं सामर्थ्य होतं. बलूतमध्ये या संघर्षाचं चित्रण विलक्षण ताकदीनं केलं आहे. ते कुठेही आत्मसंतोषात अडकत नाही, की भावुकतेत हरवून जात नाही. त्याऐवजी ते स्पष्ट सांगतात की हा लढा अजून संपलेला नाही. ही आत्मकथा म्हणजे आत्मभानाच्या मशागतीची कथा आहे, जिथे मन हेच मुख्य शेत आहे आणि विचारांची बीजन त्यात पेरली जात आहे. उपसंहार. दया पवार यांच्या बलूतंतील दुसरा भाग केवळ त्यांच्या शिक्षणाचा, शालेय अडचणींचा किंवा वाचन प्रवासाचा वर्णन नाही, तो त्यांच्या आत्मभानाच्या जागृतीचा महत्त्वाचा टप्पा आहे. यातूनच पुढे एक जळता, घडलेला आणि लिहायला सज्ज झालेला लेखक तयार झाला. शिक्षण त्यांच्यासाठी केवळ ज्ञानप्राप्ती नव्हतं, ते एका दलित आत्म्याचं नव्याने घडणं होतं. या शिक्षणाने त्यांना हक्क मागायची भाषा दिली, अन्यायाला सामोरं जाण्याचं धारिष्ट्य दिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपली कथा स्वतःच्या शब्दात मांडण्याचं सामर्थ्य दिलं. हा भाग प्रत्येक वाचकाच्या मनात एक पेटवणारा दिवा लावतो, जो विचारतो, आपण शिक्षण घेतो, पण आपण स्वतःला शोधतो का? दया पवार यांच्या अनुभवातून मिळालेलं हे आत्मभान म्हणजे संपूर्ण दलित साहित्य चळवळीचं आत्म्याचं मूळ आहे. हे आत्मभान हाच खरा विद्रोह आहे.